सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तद्गमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नामृत ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। मागच्या वेळी आपण जो श्लोक पाहिला यद्यत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, म्हणजे भगवंतांनी आपल्याला असं आश्वस्त केलं की ज्या ठिकाणी पोहोचल्यानंतर परत संसारामध्ये येणं नाही असं असलेलं ते परमधाम। म्हणजे याचा थोडक्यात अर्थ मी माझ्या परीने काय करून घेतला की मी माझं भगवंतांबरोबरचं नातं असं अबाधित ठेवायला हवं, ज्यामध्ये मी भगवंतांपासून विभक्त नाही होणार असा भक्त मी बनावं। आणि यासाठी एक अत्यंत मार्मिक श्लोकाचा आधार देशपांडे सरांनी घेतला की तो श्लोक कसा होता की मन्मना भव, 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, मग भक्तो भव मद्याजी भव आणि माम एव नमस्कुरु। म्हणजे काय की माझ्याच ठिकाणी मन ठेव, तू माझा भक्त हो, माझंच पूजन कर आणि मला नमस्कार कर। म्हणजे तिथे भगवंत काय सांगतात आपल्याला की अशा पद्धतीने तू माझ्या परमधामाला नक्की येऊ शकशील। म्हणजे जो अर्थात मनाचं मन आहे म्हणजे कारण आहे, प्राणाचाही प्राण आहे, वाणीचा वाकचा वाक आहे, आपल्या श्रोत्रेंद्रियांचा श्रोत्र आहे, चक्षुचा चक्षु आहे, म्हणजेच काय तर सर्व इंद्रियांचं कारण तो आहे, या जगताचं कारण आहे, ज्याच्या शक्तीमुळं आपली सर्व इंद्रिय आपापली कामं करायला समर्थ होतात, तोच परब्रह्म पुरुषोत्तम तो आहे, ज्याला जाणणं म्हणजे परमपद प्राप्त करणं। जी चक्षु श्रोत्र आपली वाणी मन इंद्रिय त्या शक्तीशिवाय काम करू शकणार नाही, ती सर्व इंद्रिय त्या शक्तीला म्हणजे पुरुषोत्तमाला कशी काय जाणणार? तो परमात्मा या इंद्रियांच्या मदतीनं जाणला जाऊ शकत नाही असं आपण वारंवार बघतोय। तर त्यासाठी काय हवं? ज्ञानचक्षु हवे, ज्या तेजानं सूर्य चंद्र अग्नी प्रकाशित होतात ते तेज माझंच आहे असं भगवंत म्हणतात। म्हणजे सूर्यप्रकाशाने उष्णता देतो, पण प्रकाश देतो म्हणजे काय करतो? मी सूर्यकिरणांना प्रकाशाला पाहू शकतो का? सूर्यकिरण जमिनीवर वस्तूवर पडले त्यावेळी आपल्याला दिसतात, म्हणजे त्यावरून आपल्याला प्रकाश जाणवतो। सूर्यकिरण वस्तूवर पडले म्हणजे ती वस्तू फक्त आपल्याला दिसतच असं नाही, तर ते जे किरण पडतात ते वस्तूमध्ये काहीतरी पोचवत असतात। कुठलंही पेरलेलं धान्य असेल, फळांचं बी असेल, वृक्ष असतील, तर ते सूर्यकिरणाशिवाय वाढू शकणार नाही। वनस्पतीच काय, मनुष्य प्राणी सुद्धा सूर्यकिरणांद्वारे मिळणाऱ्या शक्तीशिवाय तेजाशिवाय जगू शकणार नाही। सूर्यामध्ये जसं तेज आहे तशीच काय आहे, चंद्रामध्ये शीतलता आहे। चंद्रप्रकाशामध्ये शीतलता आहे, तसंच त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहे। आपण खूप वेळा ऐकतो की कोजागिरी पौर्णिमेचं महत्व काय का आहे एवढं, की त्या चंद्रप्रकाशात कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ठेवलेलं जे दूध आहे त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म येतात आणि ते अनेक व्याधी आपल्या बऱ्या करतात असा आपला फक्त समज नाहीये, तर तो निश्चित असा एक अनुभव आहे। म्हणजे ही गोष्ट चंद्रप्रकाशात जशी शीतलता आहे तसंच त्यामध्ये काय आहे, औषधी शक्ती आहे, अग्नीमध्ये दाहकता आहे। हे सगळे गुण त्या सूर्यचंद्र अग्नीमध्ये माझ्यापासूनच आलेले आहेत असं आपल्याला भगवंत सांगतात। ते त्यांचे म्हणजे सूर्याचा चंद्राचा अग्नीचा हा स्वतःचा गुण नाही। विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये एक श्लोक येतो की द्यौस चंद्रार्क नक्षत्राखम दिशो भूर्महोदधी वासुदेवस्य वीर्येण विधृतानि महात्मना। म्हणजे काय की स्वर्ग सूर्य चंद्र नक्षत्र आकाश दशदिशा पृथ्वी हे सगळे महासागर हे सगळे भगवंतांच्याच म्हणजे
वासुदेवाच्याच शक्तीने धारण केलेले आहे. आता या श्लोकामध्ये भगवंतांनी जसं सांगितलं की या परमपदाला, या भौतिक सृष्टीतले हे सूर्य चंद्र यातलं काहीही प्रकाशित करू शकत नाही, आणि अधिदैविक प्रकाशही म्हणजे आपले नेत्र, आपली मन, बुद्धी, वाणी हेही काही प्रकाशित करू शकत नाही. मग ते कसे आहेत, भगवंत कसे आहेत, तर ते स्वयंप्रकाश आहेत. म्हणजे त्यामध्ये प्रकाश्य आणि प्रकाशक असा भेद नाहीये. ज्या परमधामाचं वर्णन भगवंतांनी 6व्या श्लोकामध्ये केलं, त्याला प्राप्त केलं की जीव संसारात परत येत नाही. म्हणजे या विवेचनात आपण काय बघितलं की आपला अंश जीवात्म्यालाही आपल्याशी अभिन्न असल्याचं ते सांगतात. मग आता हा जो 7वा श्लोक आहे, जो आज आपण बघणार आहोत, त्यामध्ये त्याला प्राप्तीमध्ये कोणत्या चुकीमुळे आपण त्याला प्राप्त करू शकत नाही किंवा त्याला कशामुळे आपण जाणू शकत नाही. जो नित्य प्राप्त आहे, तो जो त्या परमात्मा स्वरूपाची आपल्याला त्या परमधामाचा अनुभव का येत नाही याचं वर्णन भगवंतांनी ममैवांशो जीवलोके या 7व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. मी तावडे मॅडमला विनंती करते की हा श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं त्यांनी वाचन करावं. नमस्कार. श्लोक 7वा. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातन मनः षष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ऐसे शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे, तई माझा अंशु ऐसे आवडे थोडे पडे. समुद्र का वायुवशे तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जेवी. तेवी जडा ते जीवविता देह अहंता उपजविता. मी जीवगमे पंडुसुता जीवलोकी. पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा, तो जीवलोक शब्दा अभिप्रावो. अगा उपजणे निमणे हे साचची जे का मानणे, तो जीवलोको मी म्हणे संसारूहन. एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी, जैसा चंद्रुका उदकी उदकातीत. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा, आणि कागमे लोहिवा तो तरी नव्हे. तैसे अनादीपण न मोडे, माझे अक्रियत्व न खंडे. परी करता भोगता ऐसे आवडे, ते जाणगा भ्रांती. किंबहुना आत्मा चोखटू हो उनी प्रकृतीसी एकवटू. बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. पै मनादी साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये, तिये माझी म्हणवनी होये व्यापारारूढ. जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे, मग तयाचे निधाविजे मोहे सैरा. तैसा आपलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती, सारिखा गमोनी पुढती तियेसीची भजे. मनाचा रथी वळघे श्रवणाची या द्वारे निघे, मग शब्दाची या रिघे राना माझी. तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची या मोहरा, आणि स्पर्शाची या घोरा होना जाय. कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राचा द्वारी, मग रूपाचा डोंगरी सैरा हिंडे. कारसनेची या वाटा निघोनी गा सुभटा, रसाचा दरकुटा भरोची लागे. नातरी येणेची घ्राणे देहेशु करी निघणे, मग गंधाची दारुणे आडवे लंघी. ऐसेनी देहेंद्रिय नायके धरुनी मन जवळिके, भोगी जती शब्दादिके विषय भरणे. छान. काय या श्लोकाचा शब्दशः अर्थ आहे आपण आधी बघूया. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. ज्यांच्याशी जीवाची तात्विकत्व स्वरूपाची एकता नाहीये, म्हणजे या संसारात जीव बनलेला आत्मा माझा सनातन अंश आहे, असं भगवंतांनी या पहिल्या पदामध्ये सांगितलं. ममैवांशो माझाच अंश आहे, हा जो जीव बनलेला आहे तो माझाच अंश आहे. पण याची माझ्याशी एकता मात्र नाहीये, कारण
म्हणजे काय आहे की जीवाची तात्विक एकताही नाहीये आणि स्वरूपाची एकताही नाही. कारण काय आहे त्याचं की त्यानं प्रकृतीशी आपला संग केलेला आहे. प्रकृती स्थानी कर्षती काय म्हणलेलं आहे की मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे हा जो जीव आहे तो प्रकृतीत स्थित असलेल्या मन आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो. कर्षतीचा अर्थ काय? आकर्षित करतो. आकर्षित करतो म्हणजे काय की तो त्यांनाच आपलं मानतो. म्हणजे जी प्रकृतीच्या सगळ्या कार्याचं नाव लोक असं आहे. आपल्याला माहितीये की आपण 3 लोक आहेत असं मानतो की हा आपण जो आपला निवास आहे तो मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि पाताळ. 14 भुवन आहेत, म्हणजे सप्त पाताळ आणि सप्त स्वर्ग अशी 14 भुवन आहेत. अशा तिन्ही लोकांमध्ये आणि या 14 भुवनांमध्ये हा जीव जितक्या योनींमध्ये शरीर वेगवेगळ्या प्रकारची शरीर धारण करतो त्या सगळ्यांना जीवलोक अशी संज्ञा या श्लोकामध्ये आलेली आहे. मग आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे असं आपण खूप वेळा ऐकलं किंवा मानलं. पण प्रकृतीचं कार्य शरीर, इंद्रिय, प्राण, मन इत्यादीशी या सगळ्याशी आपली एकता मानून तो स्वतःला जीव मानतो. म्हणजे जीवभूत असं तो झालेला आहे. त्याचा हा जीवपणा वास्तविकरित्या कृत्रिम आहे. तो काही खरा नाही आहे. म्हणजे नाटकामध्ये जसं एखादं पात्र असतं ना तसा हा आत्मा जीवलोकामध्ये जीव बनलेला आहे. 7व्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं होतं की संपूर्ण जगताला पराप्रकृतीनं धारण केलेलं आहे आणि अपरा प्रकृतीशी वास्तविक संबंध नसतानाही, म्हणजे अपरा प्रकृती कशाला संबोधलं होतं की संसाराला अपरा प्रकृती म्हणलेलं होतं. ज्याच्याशी आपला संबंध नसतानाही जीवानं त्याच्याशी आपला संबंध मानलेला आहे. मग भगवंत आपल्याबद्दल इतकी आत्मीयता ठेवतात की ते म्हणतात की ममै वंश. या श्लोकाची सुरुवातच आहे की ममै वंश जीवलोकी. म्हणजे ते आपल्याला आपला अंश मानतात. केवळ मानतच नाही आहेत तर ते तसं जाणतही असतात. त्यांची ही आत्मीयता जी आहे ती अखंड आहे आणि ती स्वतः सिद्ध आहे. आणि ते असं म्हणतात की जीव हा माझा फक्त अंश आहे, असं आत्ता आहे असं नाहीये, तर तो सनातन अंश आहे. म्हणजे तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. त्याला खंड नाहीये. तरी इथं भगवंत आपली वास्तविकता प्रकट करतायत. जीव हा केवळ माझाच आहे. याच्यामध्ये प्रकृतीचा किंचित मात्र सुद्धा अंश नाहीये. जसं आपण लहानपणी गोष्ट ऐकलेली असते की एक सिंहाचं पिल्लू, सिंहाचा तो छावा मेंढरांमध्ये मिसळतो आणि मी मेंढरांसारखंच ओरडायला लागतो. पण तसंच आपण जे आहोत किंवा जो जीव आहे तो सगळ्या जड पदार्थांशी मिसळून आपल्या खऱ्या चेतन स्वरूपाला विसरून गेलेला आहे. म्हणून विस्मृतीला नाहीस करून त्यानं स्वतःला सदा सर्वदा चेतन असलेल्या भगवंतांच्या स्वरूपाचा अनुभव घेणं हे या श्लोकाचं मर्म आहे. म्हणजे सिंहाचा बच्चा जसा मेंढरात मिसळला म्हणून तो काही मेंढरू होत नाही. तसं त्याला आपण बघतो की त्याला एक दुसरा सिंह जंगलचा राजा भेटतो आणि तो त्याला विहिरीमध्ये दाखवतो, नेऊन दाखवतो, बघ मी जसा या जंगलचा राजा आहे तसा तूही या जंगलाचा राजा पुढे बनू शकतोस आणि तू कसा आहेस, तू माझ्यासारखाच आहेस. मग तसं जर सद्गुरु कृपेनं, भगवंतांच्या कृपेनं जर आपल्याला असा कोणी बोध करून दिला की हे बघ की तुझी आणि माझी आकृती, स्वभाव, जाती हे सगळं काही एकसारखंच आहे. तसं इथं भगवंत आपल्याला पुढे सांगतात की मामेव. भगवंत मामेव असं म्हणतात. ममैव म्हणजे काय? मम एव. हे जीवा तू माझाच अंश आहेस आणि प्रकृतीशी तुझा कधी संबंध झालेला नाही, आत्ताही नाहीये आणि तो होणारही नाही, होऊही शकत नाही. भगवत प्राप्तीच्या सगळ्या साधनांमध्ये मीपणा आणि माझेपणा यांचं साधन फारच सोपं आणि श्रेष्ठ आहे. म्हणजे अहंता आणि ममता दोन्ही साधकाची जशी मान्यता असते त्यानुसार त्याचा स्वभाव तशीच क्रियाही आपोआप होत असते. म्हणजे
प्रत्यक्षात आपल्यामध्ये काय असायला हवं की मी भगवंतांचा असेल, आणि ममता काय असायला हवी की भगवंत माझे आहेत. म्हणजे पण सगळ्यांचा आपला अनुभव असा असतो की आपण स्वतःला आपल्या कुटुंबाचा, आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या संप्रदायामध्ये, जातीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे, किंवा मी स्त्री आहे, पुरुष आहे, यानुसार, किंवा मी कोणी व्यवसायानं काय आहे, हेच सगळं आपलं आपण जीवन बनवत असतो. म्हणजे जसं काही, पण इथे भगवंत काय सांगताय की नाटकातल्या पात्राला जसं तेवढाच त्याचा रोल आहे, तेवढंच सीमित राहायचं असतं. त्यातून बाहेर पडल्यानंतर ते नाटक आणि आपण ते पात्र आहोत हे विसरून जायचं असतं. तसं कर्तव्य पालनाकरता भगवंतांनी आपल्याला हा रोल दिलेला आहे की हे सदा सर्वदा मी भगवंतांचा आहे, हीच एक वास्तविकता आहे. बाकीचे जे काही मी अमुक आहे तमुक आहे हे जे काही आहेत ते मन, बुद्धी, इंद्रिय, आपलं शरीर, आपली जमीन, घरदार, या सगळ्यांना आपण चुकीने आपलं मानत आहोत. ते कधीही आपल्याला, आपण जसं या सगळ्याला आपलं म्हणतो, तसं आपलं घर आपल्याला म्हणताय का की तू माझा आहेस रे बाबा, असं ते कधीच म्हणत नाही. इवन आपली इंद्रिय सुद्धा कधीही आपल्याला सांगत नाही की तू माझा आहेस, हं, असं ते कधीच म्हणत नाही. मग भगवंत इथे आपल्याला हे सृष्टीचे रचयिता जे आहेत ते भगवंत आपल्याला स्पष्टपणे घोषणा करून सांगतात की जीव हा माझाच आहे. मग असा विचार केला, आता हे सगळं वाचत असताना मला एक असा एक विचार मनामध्ये आला की आपण भगवंतांचे अंश आहोत. जसं 11व्या अध्यायाचा शेवट असताना एकांशी नसती तो जगत असं म्हणलेलं होतं भगवंतांनी. सॉरी, 10व्या अध्यायाचा विभूती योग जो आहे त्याचा शेवट भगवंतांनी करताना सांगितलं की परमात्मा एकांशानं जगाच्या रूपानं नटलेला आहे. इथे आपल्याला असं वाटतं की भगवंत एकांशानं नटतात की सर्वांशानं नटतात. प्रत्यक्षात कसं आहे की परमात्म्याला विभू एक नाव आहे. विभू म्हणजे काय, तर तो विश्वव्यापी आहे. तो निष्कल आहे. म्हणजे काय, निष्कल म्हणजे कसं आहे की तो निरवयव आहे. मग त्याच्या ठिकाणी अंशाची कल्पनाच खरं तर करता येत नाही. की जसं आकाशाला कुठलाही अंश नाहीये, त्याला कोणत्याही अंशामध्ये बांधता येत नाही, त्याचप्रमाणे परब्रह्मालाही अंश नाहीये. पण जसं आकाशाला आपण जसं घटाकाश म्हणतो, घटामध्ये असणारा आकाश, घराच्या आकाशाला म्हणतो, अंगणामधल्या आकाशाला मठाकाश, महद आकाश, असे जसे आपण भेद कल्पनेनं केलेले आहेत, तसंच वेदांनी सुद्धा आपल्यासारख्या जीवांना समजण्याकरता परब्रह्माचे अंश सांगितलेले आहेत. म्हणजे काय ते अंश आहेत की पादोयस्य विश्वा, म्हणजे काय, हे भगवंतांचे जे या परमेश्वराचा एक अंश, म्हणजे हे विश्व प्रपंच रूप ब्रह्मांड आहे. आणि पादोस्य विश्वा भूतानी त्रिपादस्यामृतम दिवी, म्हणजे याचे एक एक अंश म्हणजे हे संपूर्ण विश्व आहे, आणि याचे 3 अंश अमृत स्वरूपानं, मोक्ष रूपानं, स्वयंप्रकाश स्वस्वरूपामध्ये विराजमान आहेत. आणि तेच म्हणजे ते निष्प्रपंच ब्रह्म आहे. आणि हेच मुमुक्षू लोकांनी किंवा साधकांनी प्राप्त करायचं स्थान जे काही आहे ते 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 निष्प्रपंच ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्माचा मायेनं मायोपाधिक भाग जेव्हा प्रपंच रूपानं नटतो आणि माया विरहित असलेला भाग शुद्ध आणि सच्चिदानंद स्वरूपामध्ये राहतो. मग हे जे शुद्ध सच्चिदानंद स्वरूप आहे ते मुक्तांचं परमधाम आहे. आणि प्रत्येक साधकाचं ध्येयही तेच आहे. मग परब्रह्माच्या ठिकाणी जो अंश किंवा अंशी, म्हणजे आपल्याला भगवंत तू माझा अंशी आहेस असं म्हणता आहे, तर ही कल्पना आहे असं शास्त्र सांगतं की हा तात्विक विचार नाहीये. आता ह्या ज्या परमेश्वरानं हे जग निर्माण केलं, मग आपल्याला अशी शंका येते की आपण जर म्हणतोय की हे परमेश्वरानं हे जग निर्माण केलं, मग आपल्याला असं वाटतं की अरे हा असा भेद का निर्माण करतो, मग तो जगातल्या सगळ्यांना सुखी का करत नाही, आपल्याला असा इतका भेद दिसतो.
की कोणी अत्यंत सुखी आहे, कोणी अत्यंत दुःखी आहे, कोणी अत्यंत श्रीमंत आहे, कोणी दरिद्री आहे, कोणी निरोगी आहे, कोणी अत्यंत रोगानं ग्रासलेले आहे. मग असं सगळं विषम जग निर्माण करून त्याच्याकडे मग दोष येत नाही का? वैषम्य हा दोष त्याला लागत नाही का? दुःखी लोकांचं दुःख बघून आपल्यालाही खूप दया येते की मग परमेश्वराला येत नाही त्यांची दया. उलट प्रलय काळी तर तो सगळ्या जीवांचा संहार करतो. म्हणजे तो हत्यारा पण आहे का, निर्घृण आहे का तो अत्यंत. तर असे आपण असा जर विचार करत बसलो तर हे सगळे दोष आपल्याला भगवंतांना लागतायत असं दिसेल. पण प्रत्यक्षात मात्र कसं आहे की परमेश्वराच्या ठिकाणी अपरंपार दया आहे, पण तो दुःखी लोकांचं दुःख दूर करू शकत नाही. असं म्हटलं तर तो असमर्थ असं म्हणायला लागेल. मग त्याला आपण जे म्हणतो की हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ हा असं आहे, असाच समर्थ आहे तो. हे कसं योग्य ठरेल? तर या शंकेचं समाधान शास्त्र काय करतं की जरी ईश्वर स्वसंकल्पाच्या बलानं हे जग निर्माण करत असला तरी यामध्ये असा विषमता किंवा अशी निघृणता दिसते. नैर्घृण्य हा दोष त्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही. भगवंत सर्वत्र आणि समवृत्तीच धारण करणार आहे. तसाच तो दयेचा सागर सुद्धा आहे. त्याच्या समवृत्तीत्वाची कल्पना येण्याकरता श्रीमद शंकराचार्यांनी एक पर्जन्याचं म्हणजे पावसाचं उदाहरण घेतलेलं आहे की ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्य. म्हणजे काय की ईश्वर भगवंत हा पावसासारखा आहे. म्हणजे कसं की पाऊस सगळीकडे सारखा पडतो. मग सगळीकडं सारखा पडलेल्या पावसामुळं उसाच्या रसामध्ये गोड रस येतो, कडुलिंबाच्या झाडामध्ये कडू रस येतो, आवळ्यामध्ये तुरट रस येतो, चिंचेचा रस आंबट होतो. काही वनस्पती अत्यंत सुगंधी फुलं त्यांना लागतात, तर काही फुलं किंवा काही वनस्पतींचाच वास अत्यंत दुर्गंधी आणणारा असतो. काही वनस्पती वमन करायला उपयोगी सहाय्यक ठरतात, तर काही रेचक असतात. म्हणजे काही तारक असतात तर काही मारक असतात. मग पावसाचं स्वरूप सगळीकडे सारखं असून सुद्धा वनस्पतीच्या गुणधर्मामध्ये एवढा का फरक दिसतो? त्याला एकच उत्तर शास्त्र सांगतं असं आहे की सगळ्या वनस्पतींची उत्पत्ती आणि स्थिती ही जरी पर्जन्यामुळे पावसामुळे होत असली तरी त्यांच्या गुणधर्मामध्ये फरक पावसामुळे होतो का? नाही. तर तो त्या वनस्पतीच्या बीजामध्ये असलेल्या संस्काराच्या परिणामामुळे होतो. म्हणजे जसा वनस्पतीचा वैषम्यामध्ये पर्जन्याचा तीळ मात्र सुद्धा संबंध नाही, तसाच जगामध्ये प्राणी मात्रांना यावत सृष्टीमध्ये जे सुख दुःखाचं वैषम्य दिसतंय एवढं त्याचा संबंध परमेश्वराकडे जात नाही. यथा बीजम तथा अंकुरा. म्हणजे जसं बीज असेल तसंच अंकुर निर्माण होतो. म्हणजे जशी आपण काही कर्म केली असतील, पूर्वकर्म असतील, तसंच आपल्याला फळ भोगावं लागणार आहे. मग यामध्ये भगवंतांचा काय दोष आहे? आता राहिला की नैर्घृण्य दोष. म्हणजे तो मोठा निष्ठुर आहे असं असं जर म्हणलं, मोठे एवढाले मोठे उत्पाद घडवतो, कुठे मोठाले महापूर येतात, कुठे महामारी येते, असे चित्र विचित्र घटना ज्या जगामध्ये घडताना दिसतात, तर मग तो निर्घृण आहे का, निष्ठुर आहे का? तर तसं नाही आहे. त्याला काय उत्तर दिलेलं आहे की तो अत्यंत दयेनं भरलेला आहे. त्याला दया सागर असंच खरं तर नाव आहे. त्याला कृपागुण नाव आहे. कोणी त्याला मेहरबान म्हणतात, कोणी परवरदिगार म्हणतात, कोणी त्याला म्हणतात ओशन ऑफ मर्सी आहे असं म्हणतात. मग या सच्चिदानंद घन अशा स्वरूपापासून दूर गेलेल्या जीवांना आत्मस्वरूपाची कल्पना यावी म्हणून त्याला जाणण्यासाठी भगवंतांनीच वेदही निर्माण केले. या वेदांचा अर्थ सांगणारी शास्त्र निर्माण केली. यांचं आकलन आपल्याला होईल असं योग्य ते मन दिलं, बुद्धी दिली, डोळे दिले, कान दिले, बोलायला वाणी दिली, आत्मकल्याणासाठी प्रयत्न करायला हातपाय दिले. हे सगळं दिलं ही त्याची केवढी मोठी दया आहे. मग हे जे कोणी
असा जो दयासागर आहे, असं असूनही जी जीवांना दुःख भोगायला लागतात ती त्यांच्या कर्माचीच फळ आहेत. त्यात ईश्वराचा काहीही दोष नाही. म्हणजे जसं कोर्टामध्ये न्यायाधीशांना जर एखाद्याला फाशीची दंडाची शिक्षा दिली, फाशी ठोठावली, तर तो न्यायाधीश निष्ठुर आहे असं म्हणता येईल का? किंवा त्याच्या कर्मामध्ये त्यानं खून केलाय असं त्याच्या कर्माच्या अकाउंटला जमा होईल का? नाही. कारण काय, त्याने त्याचं कर्तव्य केलेलं आहे. मग कर्माप्रमाणे फळ देणाऱ्या परमेश्वराला निष्ठुर किंवा निर्गुण कसं म्हणता येईल? अशा अशा पद्धतीने हा दोष सुद्धा भगवंतांकडं येत नाही. परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये बद्दल संशय घेणं हे एक अविचाराचं द्योतक आहे. म्हणजे थोडासा सूक्ष्म विचार केला की असं एकच नव्हे तर अशा अनंत कोटी ब्रह्मांडांची घडामोड ज्या परमेश्वराच्या सत्तेनं चाललेली आहे, त्या परमेश्वराला जाणण्यासाठी आपल्यामध्ये काय दोष आहे हे आपण बघितलं पाहिजे. इथे भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं या श्लोकामध्ये ते काय म्हणतात की जीव ज्यावेळी मनःषष्ठानी इंद्रियाणी असं इथं म्हणलेलं. आता काही ठिकाणी इंद्रियाणी दशेंकंच असं आधी 10व्या अध्यायामध्ये 10 इंद्रिय मानलेली आहे. इथं मनादी 6 इंद्रिय असं म्हणलेलं आहे. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय ज्यावेळी 10 म्हणतात त्यावेळी काय येतात, त्यामध्ये 5 कर्मेंद्रिय पण ऍड केलेली आहेत. आता इथे 5 इंद्रिय आणि मन हे 6वं इंद्रिय मानलेलं आहे. आता मी भगवंतांचा आहे असं ज्यावेळी माझा भाव असतो त्यावेळी भगवंतांची अपेक्षा काय आहे असा भाव ठेवणं म्हणजे स्वतःला भगवंतांमध्ये विलीन करणं आहे. मग आपल्याकडून चूक काय होते की आपण भगवंतांमध्ये स्वतःला विलीन न करता, स्वला विलीन न करता मन आणि बुद्धीला विलीन करण्याचा प्रयत्न करतो. मी भगवंतांचा आहे या वास्तविकतेला विसरून मी अमुक अमुक आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे असं मानतो. आणि असं मानत राहिलं आणि मग आपण काय म्हणतो, प्रत्यक्षात मी स्वतःला मानते की मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे असं म्हणतो. असं मी स्वतःला खरं आतून मानते आणि मी प्रत्यक्षात म्हणते की मी मात्र माझं अखंड नामस्मरण चालू असतं. म्हणजे हा खरं तर दांभिकपणा आहे. आपण भगवंतांचेच आहोत. मनबुद्धीला भगवंतांमध्ये विलीन करत राहिलं तर ही द्विधा वृत्ती कधी नाहीशी होणार नाही. पुष्कळ प्रयत्न करूनही मन बुद्धी जशी भगवंतांमध्ये विलीन व्हायला पाहिजे तशी विलीन होणार नाही. मी भगवंतांनी या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात सांगितलं आहे की मी त्या परमात्म्याला शरण आहे. या पदांनी स्वतःला परमात्म्यामध्ये विलीन करण्याविषयीच म्हणलेलं आहे. तुलसीदासांनी मानस मध्ये असं म्हणलेलं आहे की बिगरी जन्म अनेक की सुधरे अबही आजू होई राम को नाम जपू तुलसी तजी कुसुमाजू. म्हणजे काय की भगवंतांमध्ये केवळ मन बुद्धी विलीन करण्यापेक्षा स्वतःलाच भगवंतांमध्ये विलीन करणं जास्त श्रेष्ठ आहे. आणि स्वतःला म्हणजे आपण असं म्हणतो की आपला जो स्व आहे ना तो या मन बुद्धी चित्त अहंकार किंवा ही जी आपली इंद्रिय आणि दशेंकंच ही 10 इंद्रिय आहेत त्याच्या पलीकडे आहे. आणि ते जे आपलं स्वस्वरूप आहे ते भगवंतांकडे वळवायचे. म्हणजे जर एखाद्या नाटकामध्ये काम करणारा मुलगा जर म्हणत असेल की मी या रावणाचा मुलगा आहे आणि तिथे काम करताना तो सगळं त्याचप्रमाणे ऍक्टिंग करत असेल पण त्याच्या अंतःकरणामध्ये हा भाव नित्य निरंतर आहे की मी हे सगळं चाललेलं आहे सोंग आहे, मी वास्तविक तो काही इंद्रजित वगैरे कोणी नाहीये. त्याप्रमाणे आपल्याला त्या नाटकातल्या पात्राप्रमाणे या संसाररूपी नाट्यगृहामध्ये आपलं कर्तव्याचं पालन करत राहून आपण मात्र आत्म स्वतःला मी भगवंतांचा आहे असा भाव सतत जागृत ठेवायला पाहिजे. आता इथे मी ज्यावेळी अशी ही सगळी निरूपणं वाचली किंवा हे करते त्यामध्ये भावाला खूप महत्व दिलेलं आहे. जीव नेहमी भगवंतांचा आहे, सनातन अंश आहे
आणि भगवंतांनी जीवाचा कधीही त्याग केलेला नाही, ते त्या जीवापासून कधीही विन्मुख झालेले नाहीये. आणि वास्तविकरित्या जीव सुद्धा भगवंतांचा कधीही त्याग करू शकत नाही. पण त्यांच्याकडून जे काही आपल्याला साधनरूपी संपत्ती मिळालेली आहे ना, जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आपल्याला कर्मामध्ये स्वतंत्रता आहे. एखादं दुष्कर्म करायचं का सत्कर्म करायचं हे भगवंतांनी आपल्याकडे दिलेलं आहे स्वातंत्र्य. तर या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून तो भगवंतांशी विन्मुख झालेला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आता मी एखादा सोन्यापासून दागिना बनवला, तर तो दागिना काही सोन्यापासून वेगळा होऊ शकत नाही. तसा आपण भगवंतांचे तत्वदृष्टीने कधीही भगवंतांपासून वेगळे होऊ शकत नाही. म्हणजे बुद्धिमान, अगदी मी म्हणणाऱ्या बुद्धिमान स्वतःला समजणाऱ्या मनुष्याची सुद्धा ही चूक आहे की तो आपला अंशी असणाऱ्या भगवंतांशी विन्मुख झालेला आहे. तो इकडे लक्षच देत नाही की भगवंत इतके दयाळू आहेत, इतके प्रेमळ आहेत की जरी त्यांच्याकडे आपण डुंकूनही नाही बघितलं तरी ते तू माझाच अंश आहेस असं आपल्याला म्हणतात. ते इतके म्हणजे कोणतीही भाषा, कोणतीही आपल्याकडे कितीही ज्ञान असली, भाषा समृद्धी असली, आपल्याकडे कितीही शुद्ध भाव असला, तरी यथार्थतेने आपण त्यांचं कधीही वर्णन करू शकत नाही. तर अशा सुहृद भगवंतांना सोडून नाशवान असलेल्या सगळ्या जड पदार्थांना, या संसाराला आपण स्वतःला बुद्धिमान म्हणवून घेणारे आपण या सगळ्या संसाराशी जोडलेलो आहोत. म्हणजे जर मनुष्यानं भगवंतांनी ज्याप्रमाणे आज्ञा दिलेली आहे की माम अनुस्मरण, तू सतत माझं स्मरण कर, तू सतत माझं भजन कर, असं जे भगवंत आपल्याला सांगतायत, त्याप्रमाणे खरंच जर आपण वागलो तर आपली इतकी उन्नती होईल, इतकं जीवन सफल होईल की आपण आपलं जे जन्म मरण रूप बंधन आहे ते नेहमीसाठी समाप्त होऊन जाईल. जेव्हा मनुष्य चुकून एखादा निषिद्ध आचरण करतो त्यावेळी, म्हणजे आत्ता सकृतदर्शनी आपण कोणतंही निषिद्ध आचरण केलेलं नाहीये, पण तरीही आपल्याला दुःख भोगावी लागतात. तर असं आपल्याला वाटतं की अरे बाबा, काय हे असं माझ्या आयुष्यात का, सज्जन का बरं दुःख भोगतात आणि जे अत्यंत पापी आहेत ते मस्त मजेत असतात, अत्यंत संपन्न असं आयुष्य जगत असतात. भगवंतांच्या सृष्टीमध्ये काही न्याय आहे की नाही, असं अनेकांकडून आपण ऐकतो. पण जे गत जन्मातलं किंवा पूर्वी कुठे कधी झालेलं आपल्याकडून जे कर्म असेल ते आपल्याला दुःख रूपानं भोगावं लागतं. मग भगवंतांचं याच्यामध्ये उद्दिष्ट काय असतं की ते सगळं भोगायला लावून ते वास्तविकरित्या आपल्याला शुद्ध करतात. आणि ज्यावेळी असं काही दुःख आपल्याला भोगावं लागतं त्यावेळी आपण अत्यंत जागरूक असतो. म्हणजे त्या त्या दुःख भोगण्यामध्ये आपल्याकडून नवीन पाप काही घडत नाही. म्हणजे त्यामध्ये दोन फायदे आहेत आपले. म्हणजे भगवंतांना हे आपल्या बाबतीत काय करायचं असतं की बाबा तुझं दुःख भोग आणि तुझे भोग संपव, आणि दुसरं काय, नवीन पाप करण्यापासून परावृत्त हो. म्हणजे जीव कुठं का असे ना, नरकात असो, स्वर्गात असो, किंवा या मनुष्य योनीमध्ये असो, किंवा कुठल्या कीटक अशा पशु योनीमध्ये असो, भगवंत म्हणतात की हा कोणीही जीव असू दे, तो माझाच अंश आहे. मग ही त्यांची किती अहैतुकी कृपा आहे, उदारता आहे, महत्ता आहे की जीवाच्या पतनाला बघून भगवंत दुःखी होतात. ते काय म्हणतात की अरे खरं तर माझ्याजवळ याचा पूर्ण याला अधिकार प्राप्त होता, पण तो मला प्राप्त करायचं सोडून तो काय करत आहे, माम अप्राप्य, तो नरकामध्ये जात आहे. मग मनुष्य कोणत्याही स्थितीत का असेना, भगवंत त्याला त्या स्थितीत राहू देत नाही. त्याला ते सारखे आपल्याकडे ओढत राहतात. जेव्हा आपल्या सामान्य स्थितीमध्ये म्हणजे परिवर्तन होतं की आपण सुखात आहोत आणि आपल्याला दुःख होतं, किंवा सगळेजण आता आपला खूप रिस्पेक्ट करतात, म्हणजे खूप आदर देतात आपल्याला, पण अचानकच असं दिसायला लागतं की अरे लोक इग्नोर करायला लागलेत, माझा निरादर करायला लागलेत. तेव्हा आपण मनामध्ये हेच समजून घेतलं पाहिजे की भगवंत आपल्याला विशेष रूपानं आठवण करून एक नवीन परिस्थिती निर्माण करून देत आहेत, आणि याच्यामध्ये त्यांचा उद्देश असा आहे की त्यांना आपल्याला त्यांच्याकडे ओढायचं आहे. म्हणजे
अशा अशा समजुतीनं प्रत्येक परिस्थितीला आपण भगवंतांची विशेष कृपा आहे असं समजून त्यांना कधीही विसरता कामा नये. अंशीला प्राप्त करून घेण्यासाठी अंशाला कठीण खरं तर कोणतेही ऑब्स्टॅकल्स नाहीये आणि वेळही लागणार नाहीये. कठीणता काय आहे, वेगवेगळ्या डिफिकल्टीज काय येतात किंवा जो वेळ लागतो तो का आहे, की आपण त्यांच्यापासून विन्मुख झालेलो आहोत. जे आपलं नाही ते त्याला आपण आपलं मानून बसलेलो आहोत. भगवंतांना आपण ज्या वेळी ज्या क्षणी सम्मुख होऊ त्या क्षणी ते आपलेच आहेत. भगवंत जर जीवाला आपले मानतातच, ते आपले त्यांचं हे डिक्लेरेशन आहे की ममई वंशो जीवलोके, तू माझाच सनातन अंश आहेस, कायम स्वरूपी तू माझा अंश आहेस. तर मनुष्याकडून काय चूक होते की जी व्यक्ती, जी वस्तू, जी परिस्थिती आत्ता आपल्याकडे नाही आहे, त्या वस्तूच्या प्राप्तीची किंवा ती परिस्थिती त्या परिस्थितीमध्ये पोहोचण्यासाठी किंवा जी व्यक्ती आता आपल्या बरोबर नाहीये त्या त्या व्यक्तीच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्नशील राहतो आणि त्या प्राप्तीमध्येच आपला काही पुरुषार्थ साठवलेला आहे, त्यामध्येच आपली खरी उन्नती आहे असं आपण मानतो. मग खरं तर हा आपल्यासाठी खूप मोठा धोका आहे. म्हणजे कसं आहे की जो नित्य प्राप्त आहे आपल्याला, जो आपला आहे आणि त्यालाच प्राप्त करणं हा आपला परम पुरुषार्थ आहे. आपली सगळ्यात मोठी वीरता, शूरता जर काय असेल तर ती त्याची प्राप्ती आहे. हे सोडून आपण सांसारिक गोष्टींना खूप महत्व दिलेलं आहे. त्या आज आहेत तर उद्या नाही आहेत अशा असणार आहेत. म्हणजे त्यांचं स्वरूप काय आहे की त्या कोणी काही असू दे, व्यक्ती असू दे, परिस्थिती असू दे किंवा आणखीन काही असू दे, या संसारामधलं जे काही आहे त्याचं स्वरूप नाही असंच आहे. म्हणजे वास्तविक जे आहे हे ज्याचं स्वरूप आहे, म्हणजे कोणाचं स्वरूप आहे सत सत्स्वरूप कोणाचं आहे, या अविनाशी परमात्म्याचं आहे. म्हणजे त्याला प्राप्त करून घेण्यातच खरं तर जी काही इति कर्तव्यता आहे ते सोडून जे नाही त्याला प्राप्त करून घेण्यामध्ये आपण आपली सगळी एनर्जी लावलेली आहे. या सगळ्या नाशवान पदार्थांना मी इतकं महत्व दिलेलं आहे की त्यामुळे माझं पतन झालेलं आहे. हेच महत्व जर मी त्या सद्भावाला, अविनाशी परमात्म्याला दिलं तर मग मी उच्च स्थितीलाच प्राप्त होणार आहे, कारण मी त्याचाच अंश आहे. मग नाशवान संसारिक पदार्थांना प्राप्त करून मनुष्य कधीच उन्नत होणार नाहीये. फक्त काय होईल की ही खूप मोठी उन्नती मी प्राप्त केलेली आहे असा धोका किंवा भ्रम मात्र निर्माण होईल. आणि वास्तविक उन्नती जी काही माझी आहे, परमात्मा प्राप्ती ही जी काही आहे त्यापासून मी वंचित राहील. म्हणजे या नाशवान पदार्थांच्या संबंधाने मानलेली उन्नती ही कधीही टिकणार नाहीये. पण परमात्म्याच्या संबंधाने मानलेली किंवा झालेली उन्नती मात्र कधीही समाप्त होणार नाही. म्हणून आपण ज्याचा अंश आहोत त्या सर्वपरी परमात्म्याला प्राप्त केल्यानंच मी मुक्त होणार आहे किंवा इतकं उन्नत होणार आहे की सगळीकडे आदर मिळणार आहे. मग अशा भक्तासाठी भगवंत काय म्हणतात की अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन आहे. आणि संतांच्या साहित्यामध्ये किंवा अगदी सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण असे अनेक दाखले. आता पुढच्या पदामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की मन षष्ठानी इंद्रिय आणि प्रकृती स्थानी परिषदी. भगवंतांनी जसं या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये जीवाला आपल्यात स्थित न मानता आपला अंश असं मानलंय, तसंच या श्लोकाच्या आता उत्तरार्धामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की मन तसेच इंद्रियांना प्रकृतीचा अंश न म्हणता त्यांना प्रकृतीमध्ये स्थित आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजे भगवंतांचा अंश जो जीव आहे तो नेहमी भगवंतांत स्थित आहे आणि प्रकृतीत स्थित असलेलं मन आणि इंद्रिय हे प्रकृतीचे अंश आहे असं म्हणलेलं आहे. म्हणजे
भगवंत काय सांगतात की तुझी जी सगळी इंद्रिय आहेत आणि तुझं जे मन आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, अंतःकरण चतुष्टय ज्याला म्हणलं जातं, हे सगळं काय आहे, या सगळ्याला तू जर आपलं मानलंस तर तेच त्यांना आकर्षित करणार. म्हणजे मनःष्ठानी इंद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षती, म्हणजे आकर्षित करणं काय आहे की त्यांना आपलं मानणं हे आकर्षित करणं. म्हणजे इथं बुद्धीचा सुद्धा अंतर्भाव मनामध्येच आलेला आहे आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे प्राणांचा अंतर्भाव इंद्रिय याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे जसं 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, या सगळ्यांचा उल्लेख या पदामध्ये इंद्रिय असा आलेला. मग जसं भगवंत जीव माझा अंश आहे आणि माझ्यात स्थित असूनही तो अज्ञानानं आपली स्थिती शरीर इंद्रिय मन बुद्धी यांना मानलेला आहे त्यानं. जसं शरीर इंद्रिय मन बुद्धी प्रकृतीचे अंश असल्यामुळं ते प्रकृतीपासून कधीच वेगळे होणार नाही. म्हणजे हे सगळे जे कोणी आहेत, आपलं मन सुद्धा आहे, ते सतत प्रकृतीमध्येच लिप्त राहणार आहे. तसं जीव काय आहे, जीव माझा अंश असल्यामुळे तो माझ्यापासून कधीही वेगळा होणार नाही. मग पण भगवंतांना काय शल्य आहे की तो माझ्यापासून विद्मुख झालेला आहे. आता इथं मन आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत असं म्हणायचं काय तात्पर्य आहे की या 6शी संबंध जोडल्यामुळे जीव बांधला गेलेला आहे. म्हणून साधकानं शरीर इंद्रिय मन बुद्धीला संसाराला अर्पण करून टाकावे. म्हणजे काय की मी शरीरानं माझी जी काही कर्तव्य आहेत ती सगळी करावी, माझी इंद्रिय ही सगळी त्याच्याच, म्हणजे माझं मनबुद्धी मी संपूर्ण संसाराला अर्पण करून टाकावं. म्हणजे काय की माझं कर्तव्य कर्म मी टू द फुलेस्ट, टू 100% करावं. म्हणजे मला जी काही कुणाची सेवा करायची आहे किंवा आणखीन काय करायचंय ते सगळं करावं. पण माझा जो स्व आहे ना तो मी भगवंतांना अर्पण करावा. म्हणजे मनुष्य अज्ञानानं जसं शरीर स्त्री पुत्र धन घर सन्मान या नाशवान वस्तूंना आपलं आणि आपल्यासाठी समजून दुःखी होतो, यापेक्षाही निकृष्ट अशी भोग सामग्री या संग्रहाच्या अनुषंगानं तो आपल्याला मोठा समजायला लागतो. पण वास्तविक आपण ज्यावेळी या सगळ्याला आपलं समजतो ना त्यावेळी आपण त्यांचे गुलाम झालेलो असतो. आपल्याला हे सगळे कळो अथवा न कळो ज्या पदार्थांची आवश्यकता समजतो आणि काही विशेषता किंवा महत्व पाहतो त्या वस्तूचे आपण गरजू होतो. म्हणजे कसं आहे की आता मला काहीतरी मला फार शल्य आहे की अरे मला गाणं म्हणता येत नाही, मला जर गाणं म्हणता येत असतं तर मला दुसऱ्यांना किती आनंद देता आला असता. तर म्हणजे अशी ही जी भावना आहे ना तर ती मला माझ्याकडे कमीपणा घेऊन मला सारखं असं रुखरुख लागते माझ्या मनाला की अरे हे एवढं सुद्धा येत नाही आपल्याला, आपलं आयुष्य फुकट गेलं. म्हणजे आपण स्वतःला तुच्छ समजायला लागतो की पदार्थांच्या म्हणजे या सगळ्याच्या प्राप्तीमध्ये मी अत्यंत महत्व समजते. पण काय आहे भगवंत आपल्याला इथे सावध करतात की ही प्राप्ती जरी समजा तुला झाली, अगदी तू उत्कृष्ट गायिका जरी झालीस तरी हे सगळं काय आहे, हे मिळो अथवा न मिळो हे सगळं तुच्छ आहे. मैं तो हूँ भगवत भगतन का दास, भगत मेरे मुकुटमणी. म्हणजे काय की आम्ही ज्या अशाचे दास बनलेलो आहोत की जो भक्तांचा पराधीन आहे, म्हणजे तो स्वतंत्र नाही, तो भक्तजन मला अत्यंत आवडते आहे, माझ्या हृदयावर त्यांचा पूर्ण अधिकार आहे असं म्हणतो. कोणतीही संसारिक व्यक्ती आणि बाकी कोणतंही पद आपल्याला इतका मोठेपणा देऊ शकेल का की भगवंत जसं एकदा त्यांनी जर आपल्याला आपलं म्हणलं तर आणखीन या संसारातली कुठली गोष्ट इतका आनंद आपल्याला देऊ शकत. गीतेमध्ये सुद्धा भगवंत वारंवार सांगतात की इष्टोसी मे दृढमिती, म्हणजे तो भगवंतांचा अत्यंत प्रिय होऊन जाईल. किंवा 12व्या अध्यायामध्ये भक्तास्ते तीव मे प्रिया, ते भक्त मला अत्यंत अतीव प्रिय आहे असं
भगवंत सांगतात ते मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे अशा परमदयाळू भगवंतांना आपण आपलं समजायचं आपलं समजायचं टाळलं तर हा आपल्याकडून घडणारा मोठा प्रमाद आहे. म्हणजे संसाराचा एक लहानसा अंश हे आपलं शरीर आहे आणि परमात्म्याचा अंश स्वतः जीवात्मा. चूक अशी होते की परमात्म्याचा अंश संसाराच्या अंशाशी मिसळून संसार आणि परमात्मा दोघांना अनुकूल बनवू इच्छितो. म्हणजे काय म्हणलेलं आहे की आपण ही चूक सुधारायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की आपल्याला कसं वाटतं की संसारामध्ये आपण असावं, सुखात असावं आणि भगवंतांनाही आपण अनुकूल असावं. म्हणजे कसं की बाबा माझं सगळं सुखरूप ठेवा, माझ्या मुलाबाळांची सगळी वृद्धी होऊ दे किंवा माझा संसार सुखाचा असू दे. म्हणजे काय की आपण आपल्या शरीराला तर संसाराच्या अनुकूल बनवतोच, पण परमात्म्याला सुद्धा आपल्या संसाराच्याच अनुकूल बनवतो. म्हणजे पण आपल्याला इथे सावध केलेलं आहे की शरीराला आपल्या संसारावर सोडून द्यावं. जशी संसाराची मर्जी असेल तसं शरीर सांभाळावं आणि स्वतः आपण स्वने काय करावं तर परमात्म्याला शरण जावं आणि जशी त्याची मर्जी असेल तसं राहावं. म्हणजे संसाराची जी वस्तू आहे म्हणजे आपली इंद्रिय, मनषष्ठानी इंद्रियाणी, ही संसाराला देऊन टाकावी आणि परमात्म्याची वस्तू परमात्म्याला देऊन टाकावी. म्हणजे ही इमानदारी आहे. याच इमानदारीचं नाव मुक्ती आहे. ज्याची वस्तू त्याची त्याला देऊन टाकायची. म्हणजे संसाराची वस्तू ही घेणं नाही आणि परमात्म्याची वस्तू ही घेणं नाही. म्हणजे यामुळे काय होईल की आपण बंधनमुक्त होईल. संसाराची वस्तू संसारावर आणि परमात्म्यावर, परमात्म्याची वस्तू परमात्म्यावर सोडून आपण निश्चिंत व्हावं. आपली कोणतीही कामना ठेवू नये, जगण्याचीही कामना ठेवू नये आणि मरण्याचीही कामना ठेवू नये. भगवंतांनी असं केलं असतं तर बरं झालं असतं. अरे पाऊस पडला, आत्ता जस्ट असं माझ्या बाबतीत झालं. लाईट गेली होती, नेट कनेक्शन मिळत नव्हतं आणि मला असं सारखं आतून वाटत होतं की अरे सगळं सुरळीत कधी होणार, आणि बरोबर 4 वाजता नेट कनेक्शन आलं, लाईट पण आली. म्हणजे हे सांगते ह्याच्यामध्ये किती विरोधाभास आहे हे इथल्या इथे दिसतंय की असं असू नये असं म्हणताना सुद्धा मी अशी अपेक्षा केली होती की अरे बाबा 4 पर्यंत काहीतरी हे सगळं सुरळीत लागावं. तर इथे आपल्याला भगवंतांचं सांगणं आहे की असं असू नये. जे काही चालू आहे, जे काही घडतंय ते तसं चालू दे. गरमी जास्त आहे तर असं वाटायला लागतं अरे बाबा थंडी कधी पडेल, एखाद्या पावसाचा शिडकावा कधी होईल. महापूर यायला लागले तर वाटतं अरे पाऊस आता थांबू दे बाबा. म्हणजे आपलं असं होतं की भगवंतांना सुद्धा आपण आपल्या संसाराशी सानुकूल बनवायला बघतो आणि आणि म्हणतो की अरे मी शरण आलेलो आहे हा बाबा तुला. हे भगवंत म्हणेल की तू मोठा लबाड आहेस ना बाबा. आणि प्रत्यक्षात काय असावं की आपण आपल्या मनामध्ये असा भाव असायला हवा की तुम्ही मला कुठेही ठेवा, स्वर्गात ठेवा, नरकात ठेवा, पृथ्वीवर ठेवा, लहान ठेवा, तरुण ठेवा, वृद्ध ठेवा, कोणाकडून माझा अपमान होऊ दे, सन्मान होऊ दे, सुखी ठेवा, दुःखी ठेवा. आपण मला ज्या परिस्थितीत, ज्या पद्धतीनं ठेवू इच्छिता तसे ठेवा. फक्त काय करा माझ्या बाबतीत की आपलं विस्मरण मात्र मला कधीही होऊ देऊ नका. मनुष्य ज्या घराला आपलं मानतो, ज्या कुटुंबाला आपलं मानतो, ज्या पैशाला आपलं समजतो, त्याचं सतत स्मरण त्याला असतं, त्याची चिंता लागून राहिलेली असते. आता या पृथ्वीवर कोट्यावधी घर आहेत, कोट्यावधी माणसं आहेत, अगणित धन आहे, पण त्याबद्दल आपल्याला काही काळजी नसते. ते ज्याचं काय असेल ते त्याचं काय त्या पद्धतीनं व्हायचं तसं होऊ दे. आपण त्या बाबतीत आपण अलिप्त असतो. ते म्हणतो की त्याच्या त्याच्या कर्माचं फळ. म्हणजे याला सगळ्याला बाकीच्यांच्या काही धन संपत्तीला आपण आपलं मानतच नाही. म्हणजे एक त्यामध्ये ऍडव्हान्टेज काय आहे की त्या बाबतीत आपण मुक्तच आहोत, कारण आपल्याला त्याच्याशी काहीच देणं घेणं नाहीये. म्हणजे असं समजायला हरकत नाही की आपल्याला बरीचशी मुक्ती मिळालेलीच आहे. आता थोडीफार शिल्लक राहिली आहे, तर ती कुठली शिल्लक राहिली आहे की ज्या थोड्याशा वस्तूंना आपण आपलं मानलेलं आहे, मग त्या तरी काय आपल्या बरोबर राहणार थोडीच आहेत. वस्तू तर राहणार नाहीये.
पण त्यांना जर आपण आपलं मानून बसलो तर ते बंधन मात्र राहणार आहे. आणि ते बंधन फक्त या जन्मात नाही राहणार, ते काय होणार आहे, ते जन्मजन्मांतर आपल्या बरोबर राहणार आहे. म्हणून आपलं शरीर आपण संसाराला अर्पण केलं तर तो कर्मयोग घडेल. आणि शरीर आपल्या संसारापासून पूर्णपणे लिप्त केलं आणि आपल्याला वेगळं करून टाकलं, आपण मनानं याच्यापासून पूर्णपणे अलिप्त जर झालो तर आपला तो ज्ञानयोग ठरेल. आणि स्वतः भगवंतांना आपण शरण आलो, त्यांचेच झालो, तर तो भक्तियोगही घडेल. म्हणजे या तिन्ही योगांच्या, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, या तिन्हीपैकी जे आपल्या योग्यतेचं साधन असेल ते स्वीकारावं. आणि फळ मात्र या सगळ्याचं एकच आहे, की काय त्याची प्राप्ती आहे, त्या परमधामाची प्राप्ती आहे. जे आपण मागच्या श्लोकामध्ये तद्धाम परमम मम, म्हणजे तिथून परत येणं नाही. या धामाला पोहोचण्यासाठी आपल्याला काय करायला हवं ते आपण आज थोडक्यात बघितलं. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला काय सांगतायत, की मनासहित इंद्रियांना आपलं मानल्यामुळं जीव कसा वेगवेगळ्या योनींमध्ये फिरत राहतो याचं दृष्टांतासहित वर्णन भगवंतांनी 9व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. तो आपण पुढच्या वेळी पाहणार आहोत. आजची सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून मी इथंच थांबते. श्रीकृष्णार्पणमस्तु. झालं. मी देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी भगवद्गीतेची आरती म्हणावी. गीतेची आरती म्हणतो. जय भगवद्गीते, जय भगवद्गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. जय भगवद्गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्तिहरा, कामासक्तिहरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. जय भगवद्गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. जय भगवद्गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. जय भगवद्गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. जय भगवद्गीते, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. जय भगवद्गीते, दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय, मातु कृपा की जय, हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर,
अपनो करली जय. जय भगवद्गीते, जय भगवद्गीते, जय भगवद्गीते. हरिः कमलविहारिणि, हरिः कमलविहारिणि, सुंदर सुपुनीते. जय भगवद्गीते, जय भगवद्गीते, जय भगवद्गीते. सायदान राऊत मॅडम पसायदान म्हणणार आहे. जॉईन झालं आहे. हॅलो. नमस्कार, येतोय आवाज माझा? हो येतो. हॅलो हा येतोय आवाज. हॅलो येतोय ना आवाज? हो येतोय येतोय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. धन्यवाद. छान झालं आता. उत्तम झालं निर्माण. शेळ्यांच्या कळपात सत्व हरवलेल्या सिंहाच्या छाव्याची गोष्ट छान होती. त्याच्यातनं स्वची जाणीव व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या उपाधी ज्या आहेत, आपण डॉक्टर, वकील, अमुक तमुक जे काय आहोत, त्याच्यापेक्षा आपण स्व कोण आहोत, आपण जीवात्मा आहोत किंवा आपण या ईश्वराचा अंश आहोत, ही याची जाणीव व्हायला पाहिजे. याची आठवण करणारी ही गोष्ट छान होती. आणि दुसरा हा विचार पण छान वाटला की मनबुद्धी नुसती भगवंताला अर्पण नाही करायचं, सर्वस्व स्वत्वच भगवंताला अर्पण करायचं. म्हणजे वेगळा द्वैत काही राहत नाही. हे दोन्ही छान मुद्दे मांडले आणि एकंदरच वेतन छान झालं. सुंदर झाला. सर तुम्ही पण विशेष प्रयत्न करून म्हणजे या श्लोकामध्ये या अध्यायामध्ये भरपूर अभ्यास केलेला आहे. म्हणजे तुम्ही आता जे दाखले दिले किंवा आज सुद्धा जे पोस्ट केले ते आधीचे रेफरन्सेस देऊन ते म्हणजे त्यांनी काय होतं की सगळ्यांना त्यामध्ये एक इंटरेस्ट निर्माण होतो की बाबा ठीक आहे काय आहे आपण जरी अभ्यास वर्ग नाही जॉईन करू शकलो तरी निदान हे श्लोक काय आहेत ते तरी डोळ्यासमोर खालून जातात किंवा काहीतरी त्यामध्ये आतमध्ये थोडस क्लिक होतं असं मला वाटतं. अर्थ पोचतो. बरोबर. आज आपण आता इथं थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी 4 वाजता. तोपर्यंत नमस्कार.